एक आई म्हणून किंवा एक स्त्री म्हणून कुठेतरी संवेदनशील मन असतं आपलं. मग अशा निगेटिव्ह गोष्टींच्या वेळेस तुला त्रास होत नाही का, ती बातमी कव्हर करताना किंवा ते लाईव्ह पाहताना बऱ्याच गोष्टी? जेव्हा सुरुवातीचा काळ जो होता मी बातमीदार म्हणून काम करताना, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच खूप त्रास होत होता. म्हणजे तेव्हा मी असं म्हणता येईल अगदी की मनावर दगड ठेवून आपलं कर्तव्य केलं पाहिजे आणि आपल्याला ती बातमी लिहिली पाहिजे. कारण ती बातमी लिहिण्याची जबाबदारी माझी आहे. मी ती जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्यामुळे ती जबाबदारी माझी आहे आणि मी ती पार पाडली पाहिजे. म्हणून मी बातम्या लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या. आणि मला एक चांगलं आठवतं की सिंहगड रोडला विठ्ठलवाडीजवळ एक अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये एका आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे मुलं नाही का जरा अशी वेडीवाकडी गाडी चालवतात आणि त्या गाडीचा धक्का किंवा त्या गाडीचे हे एका महिलेला लागलं आणि ती महिला पडली आणि दुभाजकावर तिचं डोकं आपटलं आणि ती जागीच गेली. आता ती महिला राहत होती धायरीत आणि धायरीत तिच्या आईकडे, आई आणि भावाकडे तिची 2 मुलं असायची. म्हणजे मुलगी असेल 4-5 वर्षाची आणि त्याच्यापेक्षा लहान मुलगा 1.5-2 वर्षाचा. आणि त्या दोघांना सवय होती की रोज संध्याकाळी आई यायच्या वेळेला आजी त्यांना तयार करून ठेवायची की आपली आई येणार आहे, मग आई त्यांना जाऊन घेऊन जाणार आहे. आणि मग त्या दिवशी ही घटना घडली आणि संध्याकाळी मी ते बघत होते. ते छोटं मूल जे होतं त्या मुलाने आजीला प्रश्न केला की मम्मी अजून कशी आली नाहीये आणि तू अजून माझी तयारी करून दिली नाहीये. तुझं काय म्हणणं होतं आणि ते जे काय होतं ना ते हृदय पिळवटून टाकणार होतं. म्हणजे ती स्टोरी लिहिताना छान असते. स्टोरीला तुमचं नाव लागून येतं. म्हणजे तुम्हाला आमच्या भाषेत म्हणायचं तर आम्हाला बायलाईन मिळते. त्या स्टोरीची बायलाईन मला मिळाली होती. माझ्या वरिष्ठांनी मला ते हे केलं होतं. पण ती स्टोरी लिहिताना कुठंतरी मनाला वेदना देखील झाल्या होत्या.